रामकृष्ण हरी. आज जो हा जे कालचक्र आहे, ह्या कालचक्राचा महामेरू, हा कालचक्र जे भक्तासाठी हे कालचक्र बंद करणारा महामेरू, आणि हा जो प्रपंच आहे जन्मायचा आणि मरायचा, हा प्रपंचाचा नष्ट करणारा महामेरू आज खरोखर म्हणजे भाग्याचा दिवस. धन्य धन्य आज दिन. जगाचा करता, जगाचा नियंता, जगाचा चक्र चालक असणारा भगवान परमात्मा जन्माला आणि प्रभुरामचंद्र जन्माला आले. तो आल्यानंतरचा जो आनंद आहे, त्या आनंदाला सीमा नाही, उपमा देण्यासारखं वाक्य नाही. असा जो आनंद आहे, तो आनंद सारखाच असा वाटतो. म्हणून आज सोन्याचा दिवस असं म्हणायला काही वावं कमी पडणार नाही. बऱ्याच दिवसानं दशरथ राजांना मुलगा झाला आणि तो जो आनंद उत्सव आहे, खरोखर एक या भूतलावर आज स्वर्गच उतरलंय अशी उपमा देण्यासारखं आहे. आणि आपण मागच्या रेलमध्ये पाहिलं की प्रपंच कसा हाकावा, प्रपंचामध्ये लागणाऱ्या जी काही समस्या आहेत कशा दूर कराव्यात, कशा केल्यानंतर कसं समस्या दूर होतात, हेही आपण पाहिलं. आज आपण प्रभुरामचंद्राचे लीलेचे वर्णन चालू करू. आणि प्रभुरामचंद्र त्या अंगणामध्ये खेळत असताना बालवय त्यांनी काही क्रीडा केलेली आहे. आणि ते आपले ते 3 भावंड आहेत, त्या 3 भावंडावर आतोनात प्रेम करत होते. हे प्रभुरामचंद्राचं ब्रीदवाक्य. प्रेमाचा सागर असा असणारा प्रभुरामचंद्र आहे, ज्याच्यापासून प्रेमरूपी जिव्हाळा उत्पन्न होणार आहे. आणि तेच तू. आणि सौंदर्याचा गाभा, इतकं सुंदर रूप देखणं प्रभुरामचंद्राचं. आणि ज्यावेळेस प्रभुरामचंद्र खेळू लागले, अंगणामध्ये बागडू लागले, आणि त्यावेळेस जणू काय सूर्यच उगवाला की काय अशी अवस्था. आणि तेजाचा गाभा असणारा प्रभुरामचंद्र. प्रभुरामचंद्राविषयी उपमा देणं माझे वाचन सुद्धा कमी पडते, इतकी उपमा आहे देण्यासारखं आहे. खरोखर बाल अवस्था म्हणजे प्रभुरामचंद्राची मदनाचा पुतळा, घनळ निळा सावळे रूप, आणि ज्याच्यापासून सौंदर्य उत्पन्न होणार, मग तो काही कमी सुंदर असन का? आणि प्रभुरामचंद्राचं गुण असं होतं की स्वरूपवान, बाह्य अंगाने स्वरूपवान होते आणि अंतःकरणानेही प्रभुरामचंद्र स्वरूपवान होते.
असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही. आणि ते लहानपणी खेळत असताना हे तीन भावंड जर समजा लपले तर त्याला एकमेकाशिवाय करमत नव्हतं. अशी त्यांची, रामाला लक्ष्मणाशिवाय करमत नव्हतं, भरताला रामाशिवाय करमत नव्हतं. जणू एक देह आहे, त्याच्यापासून होणारे जे अनेक, ते हे उपमा देण्यासारखं आहे. पडछाया म्हणायला, एक देह आहे पण पडछाया तीन आहेत, असं म्हणायला काय हरकत नाही. असं प्रभू रामचंद्राची लीला आहे. आणि त्या प्रभू रामचंद्राचे वर्णन हे दशरथ राजा करत असताना ज्यावेळेस दररोज प्रभू रामचंद्राचा चेहरा पाहिल्याशिवाय त्यांना करमत नव्हतं. जे पितृत्वाचं हे वात्सल्य प्रेम म्हणतात त्याला, तो वात्सल्य प्रेम राजकारभार चालू करायच्या अगोदरच प्रभू रामचंद्राला दशरथ राजा घेऊन फिरत असे. त्यांच्या संग जरा थोडं म्हणजे त्यांचं मन त्या प्रभू रामचंद्राशिवाय मन रमत नव्हतं, असं म्हणायला काय हरकत नाही. इतकं अतोनात प्रेम दशरथ राजांचं. आणि जे राण्या कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी, प्रभू रामचंद्र एवढा हट्टी होते, कैकेयीशिवाय राहत नव्हते. कैकेयी म्हणजे भरताची आई. तिच्या हातूनच जेवणार, तिच्या हातूनच खाणार, काय असेल ते तिलाच हट्ट मागणार, असे हट्टेही होते. कारण खरोखर बाललीलेचं वर्णन करत असताना माझी वाचा सुद्धा, बुद्धी सुद्धा त्या ठिकाणी कमी पडते, इतकं प्रभू रामचंद्राची लीला आहे. आणि त्यांची कारकीर्द जर आपण मागच्या रेलमध्ये पाहिली, त्यांचं तारुण्यवयाची अवस्था, ज्यावेळेस प्रभू रामचंद्र त्यावेळेस काही शाळा शिकायची म्हणजे असं आतासारखं कॉलेज वगैरे नव्हते. त्यांची शाळा म्हणजे ऋषी आश्रम, ही त्यांची शाळा. ऋषी आश्रम जर सुरकायचं असेल तर त्यावेळेस त्या नगरातलं काहीच घ्यायचं नाही, अशी त्यांची पद्धत होती. आणि प्रभू रामचंद्रांचे गुरु वशिष्ठ ऋषी, हे ऋषींचं आश्रम असायचं वनात. त्या ठिकाणी फक्त कोणीच नसायचं. आणि हे 3 मुलं म्हणजे 4 मुलं वनप्रयाण आश्रमात शिक्षणासाठी जात असताना ते अक्षरशः त्यांनी मुंडन केलं होतं आणि भिक्षा घेतली. म्हणजे त्यावेळेस विद्या जर प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यांना ती माधवगिरी मागायची, म्हणजे भिक्षा घ्यावी लागत होती. त्या न्यायाप्रमाणे भिक्षा घेतली काकेत आणि मागू लागले. त्यावेळेस दशरथ राजांची एवढी अवस्था बेकार झाली, परंतु त्या अवस्था बेकून जो माया आहे, मायेवर त्यांनी बंधन घातलं, कारण का त्याशिवाय इलाज नव्हता. त्याशिवाय जीवन म्हणजे विकास होत नव्हता. त्यावेळेस शिक्षण ही गुरुकुल पद्धतीचं असायचं. आणि त्या गुरुकुल पद्धतीमध्ये काय शिक्षण द्यायचं असतं तर पूर्ण शास्त्राचा अभ्यास, 6 शास्त्र, 18 पुराण, वेद, उपनिषद, सर्व काही म्हणजे धनुर्विद्या, क्षत्रिय त्यांचा वंश, धनुर्विद्या, हे ती सर्व काही शिकून मुलगा बाहेर पडत असेल. आणि त्यावेळेस राजशाही तिथं नव्हता. राजशाही थाट फक्त महालातच असायचं.
आणि तिथं गेल्यानंतर सर्वच जी काही खालच्या दर्जाची कामं करावं लागत होती, तिथं काय भेदभाव नव्हता. आणि गुरुकुल शिक्षणामध्ये घेत असताना गरीब श्रीमंताचा भेद नव्हता. सर्वजण एकाच स्टेपवर एकाच आईची लेकरं असल्यासारखं असं त्या ठिकाणी होतं. गुरुकुल पद्धतीने हे नवीन पोरं गेले असताना कौशल्या माता, कधी काही माता त्यांना ती अंगाई गीत गायची आणि अंगाई गीत गायल्यानंतर ही मुलं झोपायची. हे त्यांचं हे होतं. रात्रीची वेळ असताना अंगाई गुरुमाता आली, त्यांना झोपिलं शांत. पण अचानक हे अंगाई गीतची आठवण झाली लक्ष्मणाला, भरताला. मग ते अक्षरशः अंगाईत प्रभुरामचंद्राला गायचं. प्रभुरामचंद्र ह्यात ज्येष्ठ होते आणि बाकीचे 3 भावंड होते लहान. लक्ष्मण हे लहान, शत्रुघ्न हे लहान त्याच्यापेक्षा, आणि जानकर फक्त प्रभुरामचंद्र असायचे. मग ते वात्सल्य प्रभुरामचंद्र दाखवायचे त्या मुलावर, 3 मुलावर. मायेचं प्रेम करायचे, प्रेम दावायचे. इतकं प्रभुरामचंद्र आपल्या भावाविषयी आतोनात प्रेम. आणि आपल्या या प्रभुरामचंद्राच्या जी काय प्रेम भावबंध आहे, म्हणजे भावावरती प्रेम किती आतोनात होतं. जीवापाड प्रेम बंधूवर करत होते. प्रभुरामचंद्राचा गुण आपल्याला घ्यायचा असेल तर आजवर आपल्याला आपलं अवगुण सोडावं लागेल. आणि अवगुण सोडल्यानंतर जे काय आपलं विचार सात्विक आले पाहिजेत, आहार सात्विक झाला पाहिजे. आजच्या या प्रभुरामचंद्राच्या जन्मानिमित्त आपणाला आपलं आयुष्य जे फेसबुक असेल, यूट्यूब असेल आणि इंस्टाग्राम असेल, या सर्वांना मी आज रामनवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज प्रभुरामचंद्राचा आनंद दिवस होऊन आपल्याला जीवनामध्ये नवचैतन्य घडवू आणि आपल्या हातून ईश्वर सेवा, मातृसेवा, बंधुसेवा आणि वरिष्ठांची आज्ञा हे आपल्या हातून घडो, हीच प्रभुरामचंद्र यांच्या चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आपलं भावी आयुष्य सुखाचं जावं. काही मंडळी यूट्यूबवर बघत असतील, काही मंडळी इंस्टाग्रामवर बघत असतील, जे काय माझे बांधव असतील, मुलासारखे काही जण असतील, काही मुलीसारखी असतील, काही बहिणीसारखी असतील, काही मातासारखी असतील, आपल्या चरणावर सर्व मानाप्रमाणे नमस्कार. आणि आपलं सर्वांचं आयुष्य एक प्रभुरामचंद्रासमोर मी मागणं मागतोय. सर्वांचं आयुष्य सुखकर जावं. काय विद्यार्थी असतील पाहणारे, त्यांना सद्बुद्धी देऊन त्यांच्या जे मनामध्ये इच्छा आहे, कामना आहे, प्रभुरामचंद्र त्यांची पूर्ण करो. आणि जे माझे बांधव असतील त्यांना सद्मार्ग देवो आणि त्यांचं विचार सात्विक राहावं. आणि जे माझे माता असतील त्या मातेंचं आपल्या मुलांनी सांभाळ करावा आणि त्यांचं जे मातृत्वाचं प्रेम आहे ते सदैव आपल्या मुलावर टिकून राहावं. हेच प्रभुरामचंद्री चंद्रासमोर चरणी साष्टांग नमस्कार हीच भगवंताला प्रभुरामचंद्राला मागतोय. जे माझी ताई असतील
त्यांचं पुढलं जीवन घडविण्यासाठी त्यांना सात्विक विचाराचा, निर्व्यसनी विचाराचा असं त्यांना पती मिळो आणि जेणेकरून त्यांचं आयुष्य दोघांचं कसं सुखामध्ये जाईल, त्यासाठी प्रोग्राम चंद्राला मी साकडं घालतोय. प्रोग्राम चंद्रा, ह्या तुझ्या मुलाला सांभाळ आणि त्यांच्या इच्छानुसार जेणेकरून तुझ्या चरणावर त्यांचं मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण हे सर्व जे आहे तुझ्या चरणावर राहो, हीच आपल्या सर्वांमार्फत मी प्रोग्राम चंद्राकडं मागणं मागतो. रामकृष्ण हरी.